अकोट अकोला मेमू पैसेंजर ट्रेन के समय में बदलाव किए जाने के कारण अकोट के रेल यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है, जिसे लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधि विभाग के राज्य महासचिव एडवोकेट नंदकिशोर शेलके ने चेतावनी दी है कि अकोट अकोला मेमू ट्रेन के समय पहले जैसे ही बनाए रखें, अन्यथा आंदोलन किया जाएगा। अकोट अकोला मेमू पैसेंजर ट्रेन के समय में बदलाव किए जाने के कारण अकोट से रेलगाड़ियों की ओर से दक्षिण मध्य रेलवे के महाप्रबंधक नांदेड़ मंडल की DRM तथा अकोला रेलवे स्टेशन मास्टर को 17 दिसंबर को 352 रेल यात्रियों के हस्ताक्षरों सहित एक निवेदन सौंपा गया था। मनसे विधि विभाग के राज्य महासचिव एडवोकेट नंदकिशोर शेलके ने निवेदन में बताया कि नवंबर 2022 में अकोला अकोट मेमू रेल पैसेंजर शुरू होने के बाद से अकोट और आसपास के क्षेत्रों के सरकारी कर्मचारी रोज शिक्षा के लिए अकोला आने वाले छात्र, निजी कर्मचारी, बैंक कर्मचारी सहित हजारों रेल यात्री नियमित रूप से इस सेवा का उपयोग कर रहे हैं। अचानक दक्षिण मध्य रेलवे नांदेड़ मंडल के महाप्रबंधक और DRM द्वारा अकोट अकोला मेमू के समय में बदलाव किए जाने से छात्र और नियमित यात्री भ्रमित हो गए हैं। इस संबंध में यात्रियों ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना से शिकायत की। इस मुद्दे पर एडवोकेट नंदकिशोर शेलके के नेतृत्व में सैकड़ों रेल यात्रियों ने हस्ताक्षरों सहित निवेदन DRM, दक्षिण मध्य रेलवे, नांदेड़ तथा अकोला स्टेशन मास्टर को सौंपा है। आम्ही अकोला अकोट वरून अकोट ते अकोला येणारे रेल्वे कर्मचारी व प्रवासी वर्ग आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी वर्ग सुद्धा आहे। आमचा अडचण अशी आहे की आम्ही जे अकोटवरून येणार आहे ते 9च्या गाडीने येत आहे आणि अकोल्याला 10ला पोहोचत आहे। त्यामुळे आम्हाला योग्य टाइम जो होता पूर्वीचा तो योग्य वाटत होता, पण आज रोजी स्टेशन 10/12/2025 रोजी जे स्टेशन मास्टरने आणि जे एक हे आलेलं आहे त्याच्यामध्ये टाइम टेबल बदललेले आहेत। त्यामुळे सर्व जे प्रवासी वर्ग आहे, सरकारी वर्ग आहे, यांना खूप असुविधा निर्माण होत आहे। त्यामुळे आमचे जे DRM साहेब, जनरल मॅनेजर साहेब आणि DVN साहेबांना विनंती आहे की जे पूर्वीचे जे टाइम टेबल होतात त्यानुसार गाड्या सोडाव्यात आणि त्याकरिता आम्ही आज रोजी स्टेशन मास्टर प्लॅटफॉर्म नंबर 6 वर निवेदन दिलेलं आहे। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। कारण सर्व कर्मचारी वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, सर्वांना त्रास होत आहे, विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे। विद्यार्थ्यांचे टाइम टेबल आता हे बदलल्यामुळे सर्वांचे त्यांचे इकडचे कोचिंगचे आणि शाळेचे टाइम टेबल सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा त्रास होण्यामुळे आम्हाला तो सुरुवातीचा जो टाइम टेबल होता तोच कायम ठेवावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे।